नमस्कार. तर मी नमस्कार. BVL डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ऑर्गॅनिक शेती करताय. 25 वर्ष झाले आपण ऑर्गॅनिक शेती करतो. तर ऑर्गॅनिक शेती का करावी आणि त्याचे फायदे वगैरे आम्हाला थोडं थोडक्यात सांगा. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ऑर्गॅनिक शेतीच केली पाहिजे. हं. कारण भविष्यात हे केमिकल करू शकणार नाही. काय व्हायला लागलंय, जे जीवाणू आहेत वरच्या थरामधले ते खाली, खाली, खाली चालले. दुसरी गोष्ट त्यांची संख्या कमी व्हायला आणि ही संख्या कमी झाल्यामुळं जीवाणूंची जमिनी घट्ट झालेत आपल्याकडे. एवढ्या घट्ट झालेत, की जे आपण 2 बैलाच्या नांगराने नांगरत होतो. कळलं का? तिथं आज 65 HP ट्रॅक्टर थांबायला लागला. हो, तुम्हाला माहित आहे, पूर्वी आपण 2 बैलाच्या नांगरात नांगरलो म्हणजे लाकडी नांगरात नांगरत होतो. हो, नंतर किर्लोस्करचा आला नांगर, हो, 100 नंबरी. त्याच्यानंतर 35 HP ट्रॅक्टर आला हो. आणि त्याच्यानंतर 65 HP ट्रॅक्टर आला. मध्ये मी केनियाला गेलो होतो. हं. तिथले शेतकरी D3 वापरतात. कशाला? म्हणजे एवढ्या जमिनी घट्ट झालेत. हो. आणि जमिनी घट्ट झाल्यामुळे काय होतं, वाईट बुरशा वाढायला लागलेत. मुळकूज मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. मुळं खोल जाईनात आणि मग खालच्या थरातनं जे पिकाला मिळायला पाहिजे ते मिळेना म्हणून प्रॉब्लेम झाला. तर दुसरं म्हणजे रासायनिक शेतीच्या तुलनेत ऑर्गॅनिक शेती केल्यास शेतकऱ्याचं उत्पादन खर्च किती टक्क्याने कमी होतो? तर सेंद्रिय आणि रासायनिक ह्याच्यामध्ये फरक आहे. एक तर रासायनिक खताचे दिवसेंदिवस दर वाढायला लागले. बरोबर आहे. आणि ते आपल्याला परवड आहे ना. बघा, एक वेळ आपल्याकडं पोट्याचा दर ₹300 होता. एक 4-5 वर्षापूर्वी. तो एकदम 900 झाला. आता काहीतरी 1800 झाला माझ्या मते. हो, आणखीन काय वाढायला लागला? हे कंटिन्युअस दरामध्ये वाढ व्हायला लागले. जसं पेट्रोलचे दर वाढतील, तसं हे केमिकल फर्टिलायझरचे दर वाढायला लागले. आणि आपलं हे कमी यायला लागलंय. म्हणजे जे आपण जो उत्पादन आहे ते कमी यायला लागलंय आणि त्याचा दर पण कमी यायला लागलाय हो. दिवसेंदिवस. तर म्हणजे सर बीड जिल्ह्यामध्ये मोसंबी, सीताफळ ह्या फळबागा ज्या आहेत, तर या फळबागांमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने उत्पादन कसे वाढवता येईल आपल्याला? आता काय होतंय, मोसंबी मधले जे प्रॉब्लेम आहेत मेन, एक हो, मोसंबीला डिंक्या आहे, फायटोप्थोरा आहे, नागाळी आहे, झाडं मरायला लागलेत, फांद्या मरायला लागलेत. हा जो प्रॉब्लेम आहे मोसंबी मधला, पानं पिवळी पडायला लागलेत. झाडाची बघा, तुम्हाला एक 10 ते 20% झाडं बऱ्याच बागेमध्ये पिवळी पडलेली असतात. मग त्याला फळं पण चांगली लागत नाही आणि फळगळ होते. त्याच्यामध्ये मंगू यायला लागलेला आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत. हे जर मेन कारण आहे की खाली मुळं कुटायला लागले, झाड वीक व्हायला लागले. मग ती फळच धरू शकत नाही म्हणून ते फळं गाळायला लागले. कशाला? आपल्याला फळगळ मोठ्या प्रमाणात सगळ्या पिकात चाललंय. त्यातल्या त्यात पावसाळ्यातच फळगळ का होते? तर ह्याचा जर विचार केला, पावसाळ्यात काय होतं, बुरशी वाढते आणि बुरशी वाढल्यामुळं मुळकूज होते. तसंच सर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कापूस जास्त चालतो. तर हम्म. कापूसमध्ये पण आपल्याला उत्पादन वाढवता येईल का? कापूसमध्ये उत्पादनच नसतं ना. मेन आपला भर कशावर आहे? कीड रोग येऊ नये. आता आपला खर्च जास्त चाललाय कीड रोगावर. आपल्या ह्याच्यात तुम्हाला त्याच्यात रोगच येणार नाही. हो. आणि उत्पन्न कुठल्याही फळझाडमध्ये असू दे, पिकामध्ये असू दे, मिनिमम 30 ते 40% उत्पादनात फरक येतो. तर ऑर्गॅनिक शेती केल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात किती वाढ होऊ शकते? कृपया एखादं उदाहरण आता सांगू शकता? उदाहरणार्थ समजा आम्ही आता इकडं मोसंबीमध्ये 22 टनावर गेलोय. एकरी. लक्षात, एकरी 22 टनावर गेलोय. शेतकरी 5 टनापासून सुरुवात होते. हो, आपल्या इथं वजनच वाढतं. मेन काय होतं, तर वजन वाढतं. हो. दुसरी गोष्ट साईज वाढते आणि बाजारात दर पण चांगला येतो. हं. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रासायनिक मध्ये उत्पन्न जास्त येतं, पण तो चुकीचा समज आहे असं माझं मत आहे. हो, आणि बरेच जे सेंद्रिय करणारे शेतकरी असतात त्यांचं काय होतंय, की जे शेणखत वापरायला पाहिजे, हे जीवाणू जे आहेत हो. त्याच्यात शेणखत वापरायला पाहिजे. त्यांना हे कशासाठी, आपण पिकासाठी टाकायचं नाही तर जीवाणू वाढवायसाठी टाकायचं. आणि हे शेणखतच कमी टाकायला लागले हो. आणि त्यामुळे शेतात प्रॉब्लेम यायला लागले. आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी सेंद्रिय चालू करतो. शेणखत जर नाही वापरलं तुम्ही, लक्षात आलं का, तर हा प्रॉब्लेम येणारच तुम्हाला. तर आपल्याला शेणखतावर भर द्यायचा आहे. त्यामुळे जीवाणू वाढतील आणि जीवाणू वाढलं की आपला विषय मिटतो.
सर शेवटी बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल च्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपला मार्गदर्शन म्हणजे विशेष संदेश काय असेल? नाही, मला काय म्हणायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये महत्वाचं काय झालंय की बरेच शेतकरी मोसंबीच्या बागा काढून टाकायला लागले. हो, तर पहिली गोष्ट कुणी एकही झाड मोसंबीचं काढू नका, हो, कारण त्याला दर येणार आहे. लक्षात आलं का? झाडं तुम्ही फक्त केमिकल वर जो खर्च करायला लागलाय तो फक्त कमी करा. हो, आपल्या पद्धतीमध्ये खर्च फार कमी येतो. हो. त्यामुळे तुम्हाला बाकी विचार करायची गरज लागत नाहीये. आणि दुसरी गोष्ट बाजारात नंतर दर पण चांगला येणार आहे. आणि भविष्यात शेतीशिवाय पर्याय नाहीये. हे बरोबर सर. लक्षात आलं? तर धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. अशी आशा करतो. धन्यवाद. नमस्कार.